मुंबईतील काही परिसरात पावसाची डबल सेंचुरी. दादर, कुर्ला आणि विद्याविहारमध्ये रेल्वे रुळांवर पाणी साचलं. मुंबईसह ठाणे आणि पालघरला ऑरेंज अलर्ट जारी. विक्रोळीत दरड कोसळल्यामुळे 2 जणांचा मृत्यू. पार्क साईड परिसरातली घटना. तर डोंबिवलीमध्ये 45 वर्ष जुनी इमारत खचली. सुदैवानं जीवितहानी नाही. नवी मुंबईसह कोकणात तुफान पावसाचं थैमान. वाशी मार्केट परिसरात पाणी साचलं. जगबुडी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली. सिंधुदुर्ग परिसरातही थैमान. पावसामुळे कुठे नुकसान झालं असल्यास आदेशाची वाट न पाहता पंचनामे करा. उपमुख्यमंत्री अजित पवारांचे प्रशासनाला आदेश. बेस्ट कर्मचारी पतफेडीच्या निवडणुकीत ईओडब्ल्यूएची एंट्री. आर्थिक गुन्हे शाखेकडून संचालक मंडळाची प्राथमिक चौकशी सुरू. पतसंस्थेची 12 कोटी 40 लाखांना फसवणूक केल्याचा तक्रारीत आरोप. ट्रम्प आणि पुतीन यांच्यात 3 तास चर्चा होऊनही बैठक निष्फळ. मात्र युक्रेनवरील चर्चेत मोठी प्रगती झाल्याचा ट्रम्प यांचा दावा. लवकरच मॉस्कोमध्ये भेटू, पुतीन म्हणाल्याचा ट्रम्प यांचा दावा. पुतीन आणि ट्रम्प यांच्यातल्या बैठकीत तोडगा न निघाल्यानं भारताची चिंता वाढली. भारतीय मालावरती 50% टॅरिफ कायम राहतो की काय अशी भीती. जीएसटीचे 5 आणि 18% असे 2च स्लॅब ठेवण्याचा केंद्राचा प्रस्ताव. जीएसटीमध्ये सुधारणा सुरू. काल मोदींनी माहिती दिली. प्रस्तावावर जीएसटी काउन्सिलमध्ये गुरुवारी चर्चा होणार. सांगलीमध्ये आज अजित पवार, जयंत पाटील, रोहित पवार आणि चंद्रकांत पाटील एकाच मंचावर येणार. महात्मा फुले शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमाचं अजित पवारांच्या आत्या सतेज पाटलांकडून आयोजन. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना लॉटरी लागली, मात्र ती त्यांना टिकवता आली नाही. वनमंत्री गणेश नाईकांचं मोठं वक्तव्य. लॉटरी प्रत्येकाला लागत नाही, त्यामुळे त्यांनी ती टिकवावी असाही चिमटा. देशभरात कृष्ण जन्माष्टमीचा उत्साह. मुंबई आणि दिल्लीच्या इस्कॉन मंदिरात भाविकांची मांदियाळी. मथुरेत मध्यरात्री अभिषेक आणि आरती संपन्न. मुंबई ठाण्यासह ठिकठिकाणी दहीहंडीचा थरार रंगणार. ठाण्यामध्ये स्पेनच्या पथकासह जय जवान पथकही मैदानात. तर राजकीय नेत्यांकडून दहीहंडीचं आयोजन. जम्मू काश्मीरच्या किश्तवाडमधल्या ढगफुटीत 65 जणांचा मृत्यू. 160 लोकांना वाचवण्यात यश. बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू. पंतप्रधान मोदींनी परिस्थितीचा आढावा घेतला. सुपरस्टार रजनीकांतच्या कुली सिनेमाची रिलीजची पहिल्या दिवशी 150हून अधिक कोटींची कमाई. तर सिनेसृष्टीत 50 वर्ष पूर्ण केल्याबद्दल रजनीकांतचं पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.